अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरु चरित्र अध्याय 52 श्री गणेशाय नमः. नामधारक विनवी सिद्धासी श्री गुरु निघाले शैल यात्रेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारेसी मज सांगावे. सिद्ध म्हणे शिष्योत्तमा काय सांगू सद्गुरु महिमा. आता वर्णाची झाली सीमा परी गुरु भक्ती प्रेमाणावरे. श्री गुरु सिद्ध झाले जावयासी श्री पर्वती यात्रा उद्देशी. हा वृत्तांत नागरिक जनाशी कळला प्रेसा तत्काळ. समस्त जन आले धावत नरनारी सर्व मिळाले बहुत. श्री गुरुसी पार्थिती अनेक भक्त श्री पर्वतासी स्वामी का जाता. अम्मासी भासते व्यक्त तुम्ही अवतार करता समाप्त. निरंतर असा आपण व्यक्त परिजनाशी सुव्यक्त दिसत होता. तुमचे चरणाचे होता दर्शन पातकांचे होतसे दहन. आता कैसे करतील जन म्हणून लोटांगणे घालिती. पुढे आम्हासी काय गती आम्ही तरावे कैशारिती. स्वामींचे चरण नौका होती तेने पार उतरत होतो. तुम्ही बघता सकामधेनु परी कामना पुरवित होता बरी. म्हणून जगलो आज बरी या उपरी आम्ही करावे. स्वामी करिता गंगापुर झाले होते वैकुंठपुर. आता दीपविणे जैसे मंदिर तैसे साचार होईल हे. तेव्हा श्री गुरु समस्त जनाप्रती हास्यवंदन करुणी बोलती. तुम्ही मानू नका खंती सांगतो यथा स्थित ते का. आम्ही असतो याची ग्रामी स्थानपान करू अमरच्या संगमी. गोप्य रूपे राहतो नियमी चिंता काही तुम्ही न करावी. राज्य झाले म्लेच्छाक्रांत आम्ही भूमंडळी विख्यात. आमचे दर्शनास बहु येत यवन सतत येतील पे. तेने प्रजेस होईल उपद्रव अदृश्य राहतो यास्तव. ज्यास असे दृढ भक्तिभाव त्यास दृश्य स्वभावे होऊ. लोकिकामध्ये कळावयासी आम्ही जातो शेल पर्वतासी. चिंता न करावी मानसी ऐसे समस्तासी सबून दिले. मठी आमुच्या ठेवितो पादुका पुरवतील कामना ऐका. अश्वत्व वृक्ष आहे निका जो सकळिकांचा कल्पतरू. कामना पुरविल समस्त संध्येन तरावा मनात. मनोरथ प्राप्त होती त्वरित ती आमुची मात सत्यदाना. संगमी करुणी स्नान पूजोनी अश्वत्व नारायण. मग करावे पादुकांचे अर्चन मनोकामना पूर्ण होतील. पादुकांची करुणी पूजा त्रिकाळ आरती करुणी ओजा. आमचे वचन यथार्थ समजा म्हणून सांगते श्री गुरु. आम्ही येथेच राहतो मठात हे वचन जाणावे निश्चित. ऐसे सबंधुनीय जनादंत त्वरित निघाले श्री गुरुराज पे. समागमे जे धावले जन त्यांचे करुणी समाधान. शिष्यासहित करुणी गमन गेले निगुण श्री गुरु. लोक माघारे परतले समस्त श्री गुरूंचे मठासी आले. तेथे समस्तांची श्री गुरु देखिले बैसले होते आसनी. सवेची पाहता झाले गुप्त जनमणी परम विस्मित. आम्ही सोडून आलो मार्गात येथे श्री गुरुनाथ देखिले. ऐसा दृष्टांत जाऊन जनासी आपण गेले श्रीशैलासी. पावले पाताळ गंगेसी राहिले त्या दिवशी तेथे. श्री गुरु शिष्यांसी म्हणती मल्लिकार्जुनासी जाऊन शीघ्रगती. पुष्पांचे आसन येत स्थिती करुणी निगती आणावे. शिष्य धावले अतिशीघ्र पुन्हा गादी कुंद कल्हार. करवीर बकुळ चंपक मंदार पुष्पे अपार आणली. त्या पुष्पांचे केले दिवासन ते गंगा प्रवाहावरी केले स्थापन. त्यावरी श्री गुरु आपण बैसले ते क्षणी परमानंदे. बहुधान्य संवत्सर माघ मास कृष्णा प्रतिपदा शुभ दिवस. बृहस्पती होता कन्या राशीस उत्तर दिशे होता सूर्यपे. शिशिर ऋतू कुंभ संक्रमण लग्न घटिका सुलक्षण. ऐसे शुभ मुहूर्ते श्री गुरु आपण प्रयाण करते झाले. आम्ही जातो आनंद स्थानासी तेथे पावलो याची पुण तुम्हासी. फुले येतील जिनसा जिनसी तुम्हास तो प्रसाद. पुष्पांचे करिता पूजन तुम्हा होईल देव प्रसन्न. भक्ती भावे करावी जतन प्राणासमान मानुनी. आणिक एक एका युक्ती जे कोणी माझे चरित्र गाती. प्रीतीने नामस्कीर्तन करती ते मज प्रिय गमती फार. आमुचे चरित्र जो कल्पटन करी त्यास लाभती पुरुषार्थचारी. सिद्धी सर्व ही त्यांच्या द्वारी दासे परी तिष्ठतील. त्यासी नाही अमाचे भय त्यास लाभे लाभ निश्चय. पुत्र पौत्रासहित अष्टवैश्वर्य अनुभवनीय निर्भय पावे मुक्ती. या कारणे असू द्या विश्वास सुख पावाल बहुवस. ऐसे सांगुनी शिष्यास श्री गुरु तेथून अदृश्य झाले. शिष्य अवलोकित गंगेत तो दृष्टीनं देखती श्री गुरुनाथ. भूत होऊनी चिंताक्रांत तेथे उभे तटस्थ झाले.
इतुके आता आला नावाडी तेत तो शिष्या सांगे वृत्तांत गंगेचे पूर्व तयारी श्री गुरुनाथ जात असता म्या देखले आहे देव संन्यासी दंडधारी कशायांबर वेष्टिले श्री सुवर्ण पादुका चरणा माझारी कांती अंगावरी फाकतसे कलिकास्तव गुप्त होणी आपण असतो गंगा भुवनी तुम्ही तत्पर असावे भजनी ऐसे सांगा म्हणून कथिले प्रत्यक्ष पाहिले मार्गात तुम्ही का झाले चिंताक्रांत पुष्पे येतील जळात हे घेऊनी निवांत रमावे नावडी आणि ऐसे कथिले त्यावरून शिष्य हर्षले इतुकी आत श्री गुरुप्रसाद फुले आली प्रवाहात वाहत तीर्थ गुरुप्रसाद सुमणे काढूनी घेतली शिष्य वर्गाने मग परतले आनंदाने श्री गुरु ध्यान मणी मकरित गुण सांगतो एकाता श्री गुरु गाणगापुरी असता बहुत शिष्य होते गणिता न आठविती ए समयी ज्यांनी केला श्रम स्वीकार ते संन्यासी थोर थोर तीर्थे हिंडावया गेले फार कृष्ण बाळ सरस्वती प्रमुख ते शिष्य झाले गृहस्थ केवळ ते आपल्या गृहिणांत सकळ तारक होते श्री गुरुनाथ प्रबळ भक्ता परमिता तारिले श्री जगद्गुरूंच्या समागमी चारी जण होतो मी सायदेव नंदी नरहरी मी श्री गुरूंची सेवा करीत होतो चौघांनी घेतली पुष्पेचारी श्री गुरुप्रसाद वंदिली श्री ही पहा म्हणून पुष्पे करी घेऊनी जडकरी दिदली चौघांनी चारी पुष्पासी मस्तकी धरली भावेसी आनंद झाला नामधारकासी श्री गुरुप्रसाद त्यांचे दृष्टी पडला इति श्री गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने प्रसाद प्राप्ती नाम द्विपंचोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त।